आली दमड़े के डाल में चिपड़े खुशाल डिच्चांग डिच्चांग चालले म्हणे बाबा तू ये आम्ही म्हणतो नर 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 म्हटलं मिरच्याची भाजी खाल्ले चुपचाप बाच कुठं कुठं प्रमाणे दे दिनाची मामुली मागच्या बाबाचा डिओ पडेल होता बाबानं वेगळंच ऐकलं बाबा म्हणते दिन्याची माय मेली अवघड आहे सगळी उलटी फिटिंग जोडेल आहे हा पण काय म्हटले महाराज या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत बाळकृष्ण भाऊ साऊंड सिस्टीम अप्रतिम साऊंड बेस्ट ऑपरेटिंग ब्रेक इन द रिमाइंड कंट्रोल विदाउट ब्लँड मॅडमेल हॅज विशन कुठं कंट्रोल करायचं आहे ऑपरेटरला माहित आहे एकदा टाळे वाजवा साऊंड वाल्यासाठी आपण तो भगवान महादेवाला विनंती करू भगवान लिंगेश्वराला आता पुढच्या वर्षी नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान देशाचे त्याच्याकडे मोठं ज्ञानेश्वरी पारायण करणार आहे तिथं भाऊचा साऊंड गेला पाहिजे कुठं दिल्लीला विनंती करू मोदी साहेबांना सुद्धा फोन लावला पाहिजे हॅलो हॅलो पहिले सांगे नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे पण हॅलो लागला फोन साऊंड कुठला आहे कुठला आहे एकलारा साऊंड सिस्टीम वाले आम्हाला तुमचा साऊंड पाहिजे कुठं दिल्ली साठी बुकिंग झाली गुलाब बाबाची कृपा टाळी वाजवा एकदा अरे याला कृपा म्हणतात नाहीतर गाडी घेतली 50 लाख रुपयाची किती बोला बोला 50 लाख रुपयाची गाडी घेतली आणि गाडीचा ड्रायव्हर फुल पेल फुल हँडल धरता येणार त्याले हँडल धरे कुकडे गेअर टाके कुकडे गेअर टाकता टाकता गेअर हाती आणला म्हणे रिटर्न मार आजीची संडात दिली उडून सकाळी बुड्याची पंचायत बुडा म्हणे रात्री काय झालं म्हणे बुवानं संडात दिली उडून भीत पडली केला पंचनामा संडात बांधली होती 25,000 रुपयात खात्यावर आली 1,500 म्हटले कशाचा कशाला मेळ लागत नाही गाडी 50 लाख रुपयाचे पण गाडीचा ड्रायव्हर पेल कभी खुशी कभी गम तो कभी देशी कभी रम झुम बराबर झुम शराबी गाडी मला सांगतो तुम्हाला दादा इथून वरवटून शेगावला निघाले असा ड्रायव्हर भेटला कधी तर तो शेगावला नेईल का नेईल मावशी कधी पुलाले उड्डाण पुलाला ढळक मारून टाकीन पत्ता लागणार नाही पण इथला सुंदर साऊंड एवढी साऊंड ऑपरेटिंग एवढा मोठा मंडप काय मंडप आहे काय टाळकरी आहे काय गोट आहे गळ्या हो कोणा कोणाचं सांगू म्हणे बुवा काय लाडक्या बहिणीचं सांगू मावशी म्हणेन बापा लाडक्या बहिणीवर आणलं रे मागचा हप्ता पडला नाही कोणा कोणाचं सांगू मृदंगाचार्याचं सांगू की मंडप वाल्याचं सांगू मंडप तर असा आहे काय मंडप आहे स्वर्गातही मंडप नसेल एवढा मंडप सुंदर कसा मंडप आहे ऐका स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप पुराण तुझा गोंधळ
मला म्हणतात मुलं, कोणाला? हे मुलं आहे खरे. काय काय तर 5Gचा आनंद घेऊ राहील. 5G इंस्टाग्राम, फेसबुक. सकाळी माय म्हणते उठणार आहे फेस खायला. शाळेचा टाइम झाला, पण रात्री 12-1 वाजेपर्यंत फेसबुक 5Gचा आनंद घेण्यापेक्षा इथं भजनाचा आनंद घेणारा मुलगा चांगला आहे. तरुणा भाग्यवंत लगे हरी कीर्तनात, लगे हरी कीर्तनात, लगे हरी कीर्तनात. आमच्या कैलास बाबांनी प्रमाण दिलं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनात नटला पाहिजे, नाही तर नाचचा तरुण जातो सकाळी घरून, संध्याकाळी आणावं लागते त्याला धरून. त्याला घर दिसत नाही. शिवजयंती आलं की नाचायला लागला, बांगो बांगो बांगो. सकाळी चर्चा करते, किती नाचलो रे म्हणे मी, किती नाचलो. ऍक्शन कर, किती नाचलो रे. तो म्हणे चड्डी वल्ली होईन तेवढा नाचला. काय फायदा केला, काय फायदा केला. गटारमध्ये पडला, घरच्याली चिंता, बाईली चिंता. अजून आलं नाही आमचं जनावर, आलं नाही. पण गटारमध्ये पडेल डुकराली चिंता वाटली की अरे चला याले वरे तरी काढू. त्यानं वरे काढला, साठ सूट करून स्वच्छ केला. स्वच्छता अभियान. त्याला असं वाटलं माझ्या घरची बाई आली. त्यानं डोक्यावरून हात फिरवला डोकराच्या, हातात शेपटी आली. तो म्हणे शेवंती आली, ओ शेवंती आली. ते डुकराले भ्रम झाला, म्हणे शेवंती कोणाले म्हणते. त्याच्या घरच्या बाईचं नाव होतं शेवंता. तो त्या डुकराला म्हणते शेवंती आली शेपटी आली. तो म्हणे शेवंते रोज 2 वेळा घालतो, आज एकच. ते डुक्कर म्हणे ए येड्या, ए भांगरी. अरे मी प्युअर गावठी डुक्कर आहे. नाचायचं असेल तर कीर्तनात नाचा, असा मुलगा पाहिजे. कबीर महाराजांचा दुवा बोलतो, ऐकणारी मंडळी सुद्धा ऐका. जननी जने सो भक्त जने दाता या शूर, नहीं तो माता वांजवली क्यों खोए अपना नूर. मुलगा जन्माला यावा तर भक्त जन्माला यावा. शुद्ध बीजापोटी पडे रसाड गोमटे. हा, अरे शूर जन्माला यावा. नाहीतर मुलं एवढे बिलिंदर झाले दादा, काय बोलावं तुम्हाला. परवाला आमचं कीर्तन होतं तिकडे जळगावला. एक पोरगा आलं पडत पडत, म्हणे बाबा पाया पडू द्या, म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आलं. पोरग पाया पडायला आलं, धोतराले शंभर पुसलं, चाललं गेलं. सगळं धोतर खराब केलं. अवघड लेकर आहे, काय करतील की सांगता येत नाही. त्याला म्हटलं कर खाली बस, काय नाव तुझं. पप्प्या. खाली बसलं राव. त्याला असं वाटलं म्हणे महाराजने एवढ्या लोकांमध्ये आपली इन्सर्ट केली, इम्प्रेशन डाऊन केलं. आणि बदला घेतल्याशिवाय राहत नाही. आपण बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माझं एवढं तकदीर दलिंदर. कीर्तनात लाईट चालली गेली, अंधार मंडपात. ते पोरग उठलं, विनेकरी बाबाच्या मागून गेलं, टाळकरीच्या मागून गेलं, मृदंगाचार्याच्या मागून गेलं, माझ्या मागून आलं. असा बोका घेताना एक असा गायब. 4 दिवस कीर्तनच बंद केले मी ना. लेकराच्या नांदी लागून अवघड आहे. काय करतील काही पता लागत नाही. एक पोरग तर म्हणे बाबा चला म्हणे आमच्याकडे दूध घ्यायला. म्हटलं तुझ्याकडे संध्याकाळी घेईल, आता नाही. तो म्हणे बाबा तुमचं बरोबर आहे, मोठमोठे लोक पाहतात त्याच्या पायऱ्या चालतात बंगल्याच्या.
आमच्या गरीबाचं घर दिसत नाही. रडायला लागलं पोरग, रडायला लागलं. म्हटलं डांबरे बाबा पहिले याच्या घरी चाला, नाही तर सगळ्या गावात आपल्या नावाची चर्चा करून टाकील, नाव बिघडून टाकील की बुवा आला नाही. त्याच्या घरी गेलो बाबा. ते भीतीचं खांड बांधलेल, तिच्यावर गळवा होता ताकाचा. मी म्हटलं पप्पा हिच्यात काय रे? म्हणे बाबा हिच्यात ताक आहे. म्हटलं रात्री मिरच्याची भाजी खाल्ली, पोट गुडगुड गुडगुड करायला लागलं. प्यायला पुरते ऍसिडिटी चेक होऊन जाईल, वॉशिंग पावडर निर्मा साफ होऊन जाईल सगळं काम. मी घेतलं गडवान, गट्ट 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 पिलं. तेवढ्यात ते पोरग आलं. म्हणे बाबा काय केलं? म्हटलं काय नाही रे बाबा, हिच्यातलं ताक पिलं. ते पोरग 42 डिग्री तापलं. 42 डिग्री. म्हटलं तापायला काय झालं रे बाबा, नुसतं ताक पेलं होतं. म्हणे जाऊ द्या, पेलं तर पेलं. म्हणे एरी कुत्रीले पाजणं होतं. कोणाला? कुत्रीले नाही तर मांजरले पाजणं होतं. म्हटलं काऊन रे बाबा? काही नाही म्हणे बाबा, तुम्ही नाही पेलं तर काही वाया गेलं नाही म्हणे. अरे म्हटलं पण कुत्रीले का पाजणं होतं? नाही म्हणे बाबा, रात्री या तांब्यामध्ये जाऊन पडून म्हणे उंदीर मेला होता. ते उंदीर मरील ताक या पोऱ्यानं मला पिऊ दिलं.